टुडे इज अ व्हेरी स्पेशल व्लॉग. मी हळू बोलते आहे कारण आत्ताच सकाळचे 5 वाजलेत. माझ्या घरी सगळे झोपलेत म्हणून मी जरा हळू बोलते आहे. आम्ही आज चाललो अक्कलकोटला. खूप दिवस झाले, खूप ॲक्च्युली वर्ष झाले हा प्लॅन चालू होता आणि कधीच त्याचं झालं नाही की चला आता जाऊया म्हणून. पण आत्ता ठरलं आणि ते पण 1 महिना झाले आमचं ठरत आहे. एकजण कॅन्सल होतं आहे, एकजण ॲड होतं आहे, असं करत करत फायनली आम्ही चाललो आहे आज. आणि येस, व्हेरी एक्सायटेड. चला. निघायचं होतं 5:30ला. मी व्लॉग चालू केलं होतं तेव्हा 5 वाजले होते. पण कधीच वेळेवर निघेल असं होत नाही. आता वाजलेत 6:30. आम्ही जस्ट निघालो. काय म्हणणे? ऑन टाइम आहे. गुड मॉर्निंग. एक्साइटेड व्हेरी मच. आणि त्यात पावसाने साथ दिली. मग आपल्याला येऊन मिळायला जातो आता. अच्छा, की तुमचा प्रवास छान व्हावा. सीनिक व्हावा. सीनिक. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटतिका सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे सोलापूर. आपण काय झालं करेक्ट ब्लॉग चालू केल्यावर असं केलेलं आहे आमच्या. जाऊ दे. आम्ही सोलापूर रोडला लागलो आता आणि आय थिंक 10 वाजेपर्यंत आम्ही पोचायला पाहिजे. टार्गेट आहे. आणि मला आत्ताच रिग्रेट व्हायला लागला आहे साडीचा, कारण पाऊस होता आणि मी तेवढ्या 1-2 सेकंदातच भिजली आहे. तर आय होप की तिकडे नसावं पाऊस. मी नाही साडी नेसली. प्लॅन सगळ्यांचा होता, वेळेवर सगळ्यांनी डिच केलंय. एवढी इन्फ्लुएन्सर असताना ही बाई जाऊ दे. काय काय लावते माझ्याकडून इन्स्पिरेशन. हिला पण दे जरा. मी काय लावू? कुठं लावू? गरज आहे. कुठे? हिला पण दे लावून. नको. आता आम्ही पोहोचणार आहोत 30 मिनिट्स मध्ये, म्हणून मेकअप चालू केलाय. बोलचल काय बोलली? हिचं म्हणणं आहे की मी हे रेकॉर्ड करून ठेवणार आहे आणि 2 वर्षांनी तिला ऐकवणार आहे. तिचं म्हणणं आहे की ज्यांचं प्रेम असतं, म्हणजे कपलमध्ये ज्यांचं प्रेम असतं ते सॉरी बोलतात आणि ज्यांचं प्रेम नसतं ते चिडून बसतात. आणि अजून म्हणते की माझावाला तर असं माझ्या मुठीत असणार आहे, तर सगळं ऐकणार आहे माझं. मुलं नाही ऐकत. एवढं पोचलेलो आहे. भयानक ऊन आहे, खूप ऊन आहे, गरम आहे. पुण्यात पाऊस पडतोय आणि इथे गरम होतंय. पण साडीचा उपयोग झालेला आहे आपल्या इंडोवेजच्या. समाधी मठात दर्शन झालं आता. खूप छान झालं. गर्दी काहीच नाही आहे सध्या, बिलकुल नाही आहे. म्हणजे आमचं एकदम अगदी 5व्या मिनिटाला आमचं दर्शन झालं आहे. इथलं झालं आहे. आता वटवृक्ष मंदिर आहे, तिकडे चाललं. समाधी मठात सांगितलं. दर्शन झालं हे पण सांगितलं ना. ओ डन गाईज. ब्लॉगर, रिअल ब्लॉगर. ब्लूपर. काय म्हटली? एंड मेंटेनिंग माय ऑरा. बहुत धूप है. तसला काय ऑरा नाही आहे त्याच्यामुळे. दर्शन कसं झालं? खूप मस्त झालं, खूपच छान, अमेझिंग दर्शन झालं. मी नंतर सांगते काय झालं ते. पुण्यात पाऊस
आणि थंडी आपण गरम करू आणि मग आमच्या मैत्रिणींनी जे काही अँगल धरला आहे अगं ओके सॉरी. आणि इथे गरम म्हणजे खूप गरम होत आहे. सकाळपासून काही खाल्लं नाही आहे, काही पिलं नाही आहे, काहीच नाही आहे. पण उपाशीपोटीच दर्शन करायचं होतं आम्हाला. हिला तू थोडी खाल्लं काही. आणि मग हिने माझं पण तसंच करवलं आणि सगळ्यांचं. खूपच गरमी आहे खरं. बट ठीक आहे, दर्शन छान झालं. मेन प्लॅन आहे ना आमचा खूप खूप महिन्यांआधी चालू होता की जायचं जायचं. खूप महिन्यांपासून चालू होतं की अक्कलकोटला जायचं, अक्कलकोटला जायचं. आम्ही दोघीच निघणार होतो शेवटी. एक 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 कॅन्सल होत ॲड होत असं सगळं. कसं वाटतंय फायनली आता इकडे आल्यावरती खूप खूप म्हणजे छान वाटतंय. असं मन शांत झालं सर. खरंच छान वाटतं. आणि त्यात आहे ना आम्ही मागे जे जाऊन बसलो ना त्याच्यामुळे अजून छान वाटतंय. नाही तर ते मंदिरात एकदम गडबडीने दर्शन झालं होतं. म्हणजे गडबड नव्हती तरी असं मन नव्हतं भरलं. पण जे मागे बसून इतकं छान वाटलं ना आम्हाला. मंदिराच्या मागे प्रदक्षिणा त्यांनी काय माहिती का बंद केली. आत्ता पडणार होती मी. साडी काय सांभाळता येईना. साडी बद्दल पिशव्या. हौस एवढी आम्हाला साडी नेसायची. सकाळी साडी नेसली 5 वाजता. आता कुठल्या तरी अजून मंदिरात घेऊन चालले जिथे स्वामींचे रस्ता संपत नाहीये हा रस्ताच संपला. इतकं चालतंय तिथे. आणि तिथे स्वामींचे पायाचे ठसे आहेत असं म्हणतात. आय थिंक बघू. एकाला पण रिकामा हात नाही चालायचा. सगळ्यांना पिशव्या धरायच्या आहेत. एक ही आदमी चल रहा है विदाउट एनिथिंग. हे इथे पावलांचे ठसे आहेत. एकदम बारीक बारीक दिसत आहेत पण आहेत. हे पण एकदम प्रॉपर दिसत आहेत. कॅमेरामध्ये किती दिसत आहेत माहीत नाही पण रिअलमध्ये दिसत आहेत छान. चांदीचा नागपणाची मूर्ती दिसते का कोट असलेला ती सद्गुरू बाळाप्पा महाराजांची समाधी. हां ठीक आहे. भूगर्भ समाधी बाळाप्पा महाराजांची. आणि त्यांचा तो वर मुखवट आहे. तर तुम्ही अक्कलकोटला आलात किती ठिकाणी फिरलात. आणि हे आता याच्याबद्दल माहिती आहे का तुम्हाला. आता हे 3 मुख्य मठ आहेत आपल्या इथे. एक वटवृक्ष मंदिर, एक बाळाप्पा महाराजांचं मठ, तिसरं आहे सोळप्पा महाराजांचं मठ किंवा समाधी मठ. आता वटवृक्ष मंदिर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला. हां, वटवृक्ष मंदिर म्हणजे ज्या वडाच्या झाडाखाली स्वामींनी अनेक लीला चमत्कार आणि अवतार समाप्ती त्या झाडाखाली केली. अवतार समाप्ती म्हणजे काय, महाराजांनी ध्येय त्या वडाच्या झाडाखाली केलं म्हणून त्या स्थानाला वटवृक्ष मंदिर म्हणतात. दुसरं स्थान आहे सोळप्पा महाराजांचा वाडा बस स्टँडला, त्याला समाधी मठ म्हणतात. महाराज जेव्हा 1856ला अक्कलकोटला आले त्यांची अनेक वर्षे प्रथम सेवा चोळप्पा महाराजांनी केली. सेवेत अनेक असताना एक दिवस विचारलं तुम्हाला काय, तुमची समाधी माझ्याकडे व्हावी माझी इच्छा आहे. किंवा तुम्ही जे स्टोरी ऐकला असेल मग त्यांना महाराजांनाही न सांगता त्यांनी एक सर किंवा खड्डा खोदून घरी ठेवलेला असतो. मग ज्यावेळेस त्यांनी अवतार समाप्तीची वेळ आली त्यावेळेस आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण व्हावी ध्येय ठेवल्यानंतर मिरवणूक काढून त्यांच्या घरी ती समाधी केली स्वामींची. म्हणून त्या स्थानाला समाधी मठ चोळप्पा महाराजांचं वाट. आणि तिसरं स्थान ज्या ठिकाणी तुम्ही थांबला ते म्हणजे गुरुमंदिर बाळाप्पा महाराज. महाराजांचे अनेक शिष्य अनेक भक्त होते. नुसते चोळप्पा बाळाप्पा महाराज होते का, चोळप्पा महाराज होते, बाळाप्पा महाराज होते, स्वामी सुरुते, शिवराज श्रीपाद अशी अनेक नावं आहेत. अजून अनेक शिष्य अनेक भक्त होऊन गेले. त्यांच्यापैकी जे तिकडे बघ माझ्या ब्लॉग मध्ये बघ. माझं तिकडे बघ ना माझा ब्लॉग चालू आहे. त्याला नाही बघायचं. लिची बोलते नाही खाते ना. चकली खातो. ही जे देते ते सो आम्ही निघालोय सोलापूरवरून आणि आता झालेत 5:45. होपफुली आम्ही पोहोचू 1-10 वाजेपर्यंत पुण्याला. मजा आली. दर्शन वगैरे छान झालं. आम्ही आमच्या एका फ्रेंडच्या घरी गेलो होतो. मृदिनी आमच्यासोबतच होती ती पण. आणि तिथे मस्त लंच झाला, काकूंसोबत गप्पा झाल्या, तिच्या फॅमिलीसोबत छान टाईम स्पेंड केला. आणि आम्ही सोलापूरमध्ये डी मोरा म्हणून आईस्क्रीम शॉप आहे तिथे आम्ही गेलो. तर तुम्ही सोलापूरमध्ये येणार असाल तर तिथे नक्की जावा. तिथे आईस्क्रीम ट्राय करा आणि आम्हाला पण सांगा तुम्हाला आवडली का
नाही. आणि मृदिनीकडे स्पेशली तिचं पपी आहे ज्याचं नाव ॲश आहे, शिट्जू आहे तिच्याकडे. ते खूप क्यूट होतं. वेडूचे क्लिप्स पाहिलेच असतील. ती त्याच्यासोबत खूप वेळ खेळत होती. वेडूला मोठे डॉग्स कमी आवडतात आणि असे पपीज जास्त आवडतात. मोठे डॉग्स नाहीच आवडत म्हणते ती, आणि पपीज जास्त आवडतात. तर ती त्याच्यासोबत खूप वेळ खेळत होती. सो एंड पण आमचा दिवसाचा चांगला होतोय. आता अजून पुढे काही केलं तर दाखवूच, नाहीतर वेडू तुम्हाला बाय बोलायला येईलच नंतर. आता आम्हाला नको होता तरी पण पराठा आलेला आहे. आज दुसरा दिवस आहे. काल आम्हाला यायला ऑलमोस्ट 11:30 वगैरे झाल्या होत्या आणि एवढे थकलो होतो ना आम्ही, एवढे म्हणजे मी सगळ्यांना सोडत आले अशी घरी. आणि जी काही मी झोपली आहे म्हणजे लिटरली असं बेडवर पडल्या जी काही झोप लागली आणि सकाळी 10 वाजता उठली. म्हणजे की मी कधीच उठत नाही, मला सवयच नाही एवढ्या लेट उठायची. पण आज मी उठली आणि तरी पण असं फ्रेश वाटत नव्हतं. पण ठीक आहे, लेट इट बी. खूप छान वाटलं आहे आम्हाला काल. खूप सुंदर दर्शन झालं आहे आणि म्हणजे असं छान वाटलं, खूप प्रसन्न वाटलं, खूप शांत वाटलं. दर्शन खूप छान झालं, लवकर झालं, कुठे काही वेळ नाही गेला, खूप छान झालं. सो येस, बाय.